देशाची अस्मिता आहे आणि राम मंदिर प्रत्येकालाच बघता येईल हे मी सांगू शकत नाही. आणि म्हणून एक क्रायटेरिया ठरवून महाराष्ट्रातल्या जनतेला जर राम मंदिर बघायचं असेल तर त्याची सोय शिवसेना म्हणून तर आम्ही नक्की करू आमच्या परीनं. वैयक्तिक आम्ही आमच्या मतदारसंघातनं नक्की करू. पण अशी काही शासनाला करता आली तर ती शासनानं करावी हा माझा आग्रह राहणार. भाजप प्रत्येक मतदारसंघातून 15,000 जणांना माझ्या मतदारसंघातनं माझ्या जिल्ह्यातनं जर अयोध्येच्या दर्शनाला राम मंदिराच्या कोणाला जायचं असेल तर त्यांची व्यवस्था करणं ही आमची जबाबदारी आहे. नंबर 1. नंबर 2, मी असं सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून देखील आमच्या परीनं जेवढ्यांना राम मंदिर दर्शन करता येईल ते शिवसेना पक्ष पण करेल. आणि त्याच्या पुढं जाऊन मी सांगितलं मंत्री म्हणून माझा आग्रह राहील की जे ऐतिहासिक राम मंदिर होतंय काही कालावधी ठरवावा, 1 वर्ष ठरवावं, 2 वर्ष ठरवावं, पण ते राम मंदिर हे प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं बघावं ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा आहे आणि तसा निर्णय शासनानं घ्यावा. स्मृतिदिन आहे आणि म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे शिवाजी पार्कला स्मृतिस्थळावर गेले होते. ते काय उद्देशाने गेले होते तर जो उठाव 15 महिन्यापूर्वी आम्ही सगळ्यांनी मिळून केला, वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेसी विचार नव्हता, त्या शिवसेनेची काँग्रेस सेना होऊ नये ही भूमिका घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला. त्याला आम्ही सगळ्यांनी समर्थन केलं. त्याच्यामुळं काही लोकांची मनं दुखावली असतील, काही लोकांना सत्तेपासून दूर जावं लागलं असेल, परंतु एखाद्या म्हणजे महान व्यक्तीचा स्मृतिदिन असताना या वादाचे पडसाद त्यांच्या स्मृतिदिनी उमटू नये यासाठी काल स्वतः कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिंदेसाहेबांनी काल स्मृतिस्थळावर जाऊन वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन केलं. ते अभिवादन केल्यानंतर काही लोकांनी, मुख्यमंत्री असताना काही लोकांचं धाडस झालं नाही, होऊ पण शकणार नाही, पण ते तिथून नमस्कार करून बाहेर आल्यानंतर धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या भाषेमध्ये राडा करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नाही तर तो विचार होता आणि त्यांच्या विचाराचे वारसदार हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत तर ते देशामध्ये आहेत आणि जगामध्ये देखील आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचा वारसदार एखादा होऊ शकतो पण विचारांचा वारसदार त्याच्या सातबाऱ्यावर कोण नाव लावू शकत नाही. आणि म्हणून जो विचार महत्त्वाचा वंदनीय बाळासाहेबांनी दिला होता तो विचार असा होता की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होण्याची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेन. मला तर वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे. कारण उद्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मला असा प्रश्न विचारू शकतील की उदय सामंतला बाळासाहेब कधी कळले. पण हे मला प्रश्न विचारत असताना तुम्हाला जे वंदनीय बाळासाहेब कळले होते त्या पद्धतीनं तुम्ही वागला नाही म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेबांना उठाव करावा लागला. परंतु आमच्या पक्षाचं नेतृत्व जरी एकनाथ शिंदेसाहेब करत असतील तरी देखील आमच्या पक्षाचा विचार हा वंदनीय बाळासाहेबांचाच विचार आहे. कारण महत्त्वाचा आजचा जो दिवस आहे किंवा त्यांचा जन्मदिवस आहे हा हिंदुस्थानामधल्या हिंदुत्वाला प्रेरक असा दिवस आहे आणि म्हणून त्या दिवशी वाद घालावेत, कोणाला तरी कॉलर पकडावी असं काही कोणाचं मत नाही. आणि म्हणून काल शिंदेसाहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्या माझ्या येण्यानं जर काही वाद होणार असतील किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल, कारण दोन्ही म्हणजे शिवसेनेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वंदनीय बाळासाहेबांना जर अभिवादन करायचं असेल तर कुठेही वाद निर्माण होणे, कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणे यासाठी मी जाऊन तिथं दर्शन घेतलं. पण दर्शन घेतल्यानंतर जो काही प्रकार झाला 1 तास 36 मिनटं 1 तास 37 मिनटं तर तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितलेला. आणि म्हणून पक्षाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की काल जरी वाद झाला असला तरी एक जाणवलं, कालचा वाद हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस सेना होती. म्हणजे कालचं जर चित्र तुम्ही बघितलं असाल तर काल जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेनं असं दाखवून दिलं
की वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार होता राम मंदिर बांधण्याचा, वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार होता 370 कलम रद्द करण्याचा, या सगळ्या विचारांना तिलांजली दिलेली आहे. काय चर्चा झाली तर माननीय अमित शहा साहेबांनी जे भाषण केलं की आम्ही मोफत अयोध्या वारी करू, तर त्याच्यावर टीका करण्यात आली. आणि जेणेकरून राम मंदिराचं किंवा रामाचं दर्शन होऊ नये ही कालच्या पत्रकार परिषदेचा गाभा होता. हा खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे का? तर वंदनीय बाळासाहेबांनी राम मंदिर बांधण्यासाठी काय काय करावं लागेल ती करण्याची भूमिका स्वतः वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली होती. काँग्रेसचे ना असं मी का म्हटलं तर कालचे सगळे जे विचार आहेत, म्हणजे राम मंदिर बघायला जायचं नाही, राम मंदिराकडे जायचं नाही, राम मंदिरामध्ये 4-5 कोटी लोक जमतील, त्यांचं असं होईल तसं होईल. मला असं वाटतं की जसं काही वेळा आमच्यावर आरोप केले जातात की भाजप आम्हाला काहीतरी लिहून पाठवतं आणि आम्ही ते वाचतो. गेले 8 दिवस आपण बघत असाल की दिल्लीवरनंच कागद येतो आणि काही लोकांना इथं वाचून दाखवावं लागतं. अमित शहा काय बोलले त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं नितीश कुमार काय बोलले ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि नितीश कुमार कुठच्या फोरमवर बोलले, कुठच्या डायसवर बोलले, तर ते बिहारच्या पवित्र विधानसभेमध्ये लोकसंख्या कमी करण्याच्या बाबतीमध्ये जे अश्लील बोलले, महिलांच्या दृष्टीनं अतिशय वाईट बोलले, त्याच्यावर कोणच काय बोलत नाही. खरं तर मला असं अपेक्षित होतं, मला वैयक्तिक, की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देशाला आणि महाराष्ट्राला असं ऐकायला येईल की ज्या नितीश कुमारांनी महिलांचा अपमान केला, ज्या नितीश कुमारांनी लोकसंख्येवर बोलताना अतिशय अश्लील अवाच्य भाषेमध्ये बोलले, यांच्याबरोबर आम्हाला राहण्याची इच्छा नाही, ही सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु त्याच्यावर कोणी काही बोललं नाही. पण राम मंदिर दाखवू नये, राम मंदिरला जाऊ नये. मी आज सरकारच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक शिवसेनेच्या माध्यमातून सांगतो की राम मंदिर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांना जरी अयोध्येला जायचं असेल तरी त्याची तजवीज महाराष्ट्रातली शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार करेल, हे आमचं देखील महाराष्ट्रातल्या लोकांना वचन आहे. कारण जात पात धर्म आपण बघून मतदानाचं कडे जात नाही. तर जी सुविधा आहे, आता राम मंदिर होत नव्हतं, राम मंदिर झालंय, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना जर राम मंदिर बघायला जायचं असेल माझी जबाबदारी आहे. आज माझ्या मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस अयोध्येला जाऊ शकतो का? तर मी जर लोकप्रतिनिधित्व करतोय आणि मी जर ते करू शकलो तर त्याच्यामध्ये पाप काय? आणि फक्त हा मतदारसंघापुरता मर्यादित विषय नाही, भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यामुळे कुठेही चर्चा होत असताना ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं अशी होत नाही, अशी झालेली नाही, होणार देखील नाही. आम्ही ठाम आहोत की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. याचा इतिहास थोडा तपासून बघितला पाहिजे की मराठा समाजाला गायकवाड आयोगानं शिफारस केली आरक्षण द्यायची, त्याच्यावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलं, हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये ते 1 वर्ष आरक्षण टिकलं आणि त्याच्यानंतर सत्तांतर झालं. मी अनेक वेळा असं सांगितलं की त्यावेळी सगळ्यांचीच इच्छा होती की मराठा आरक्षणाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष एकनाथ शिंदेसाहेब जर झाले असेल, त्यांची काम करण्याची जी स्टाईल आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न सुटले असते. परंतु त्यावेळी अन्य कोणतरी त्या समितीचं अध्यक्ष झालं. तुम्हीच सगळ्यांनी काही ठिकाणी लिहिलं गेलं, काही ठिकाणी आम्ही बघितलं की मराठा समाजाचे जे नेते होते त्यांनी सांगितलं की आम्हाला समितीचे अध्यक्ष भेटतच नाही. मग समितीचे अध्यक्ष जर मराठा समाजाच्या नेत्यांना भेटत नाहीत तर ते मराठा समाजाचं आरक्षण टिकण्यासाठी वकिलांना भेटत होते का? त्यावेळी मी सरकारमध्ये होतो पण कमिटीमध्ये नव्हतो. त्याचं उत्तर नाही असं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तत्कालीन सरकारमध्ये सरकारच्या प्रमुखांनी किंवा समितीच्या अध्यक्षांनी कधीही मराठा आरक्षण देण्यासंदर्भातली चर्चा देखील केली नाही. त्याच्यामुळं आता ज्यांना जो राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून जे काय करतायत हे योग्य नाही. आणि म्हणून मराठा समाजाच्या बाबतीतला जो निर्णय आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. आणि ओबीसीच्या बाबतीत आपण जो आता म्हटलं की अंबडला जी आज फार मोठी सभा आहे त्याच्यामध्ये देखील शासनाच्या वतीनं मला सांगायचं की कुठेही ओबीसीचं आरक्षण काढून घेण्याचा, कुठेही कमी करण्याचा किंवा कमी करायला टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत आणि त्याचा कुठचाही परिणाम अन्य घटकावर होईल असं मला वाटत नाही. साहेब काय बोलले याच्यापेक्षा नितीश कुमार काय बोलले याचं क्लेरिफिकेशन इंडियाच्या घटक पक्षाने देणं गरजेचं आहे. जे नितीश कुमारांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,
ममताताईंचा पक्ष किंवा अलायन्समधले सगळे पक्ष हे सहमत आहेत की नाही हे त्यांनी कधीतरी जाहीर केलं पाहिजे. आणि म्हणून फक्त मिटिंगच्या वेळी आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही देशाचा उद्धार करणार आहोत, अशा पद्धतीचं अलायन्समध्ये चर्चा करायची आणि महिलांवर, पुरुषांवर, तरुणांवर वाटेल त्या भाषेत बोलायचं, ही रणनीती NDA सरकारची नाही. आणि म्हणून खास करून मला ही पत्रकार परिषद आज रत्नागिरीमध्ये घ्यावी लागते. मला फक्त याच्यातनं एकच सांगायचं आहे की नितीश कुमारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं क्लॅरिफिकेशन इंडिया अलायन्स काय देणार आहे, जे आजपर्यंत 10 दिवसात मिळू शकलेलं आहे. बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देऊन दाखवणार आहोत आणि ते आम्ही देऊ. त्या पद्धतीनं एम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. दुसरी जी मागणी होती मनोज जरांगेंची की निजामकालीन ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा, ती जी मराठवाड्यापुरती शिंदे समिती होती ती विस्तारित करावी आणि महाराष्ट्रातल्या नोंदी शोधून काढाव्या, ते देखील काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाच्या निजामकालीन असलेल्या नोंदीवर सर्टिफिकेट देणं आणि मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे, तो आम्ही नक्की देणार आहोत. पण हे सगळं करत असताना कुठेही ओबीसींवर अन्याय होणार अशी भूमिका सरकारकडनं घेतली जाणार नाही, ही देखील स्पष्टोक्ती तिन्ही नेत्याने दिलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दिलेली आहे, देवेंद्रजींनी देखील दिलेली आहे आणि अजितदादांनी देखील दिलेली आहे. पण काही लोक पक्षाची बघा, काही लोक त्या दोन्ही विषयावर बोलत नाहीत. मनोजजींकडे जातात, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. काही लोक कुणबी प्रमाणपत्र नको म्हणून मराठा समाज सांगतायत, त्यांना पण भेटत आहेत. काही लोक मराठा समाज ओबीसीमध्ये पाहिजे, त्यांना देखील हे भेटतात. ओबीसीचे नेते भेटायला गेले की त्यांना पण सांगतायत. त्याच्यामुळं मला देखील असं वाटतं की काही पक्षांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली पाहिजे. आमची भूमिका जशी स्पष्ट आहे की आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊन दाखवणारच आहोत आणि निजामशाही नोंदी ज्या आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत, ही जशी आमची भूमिका आहे. आणि ते प्रमाणपत्र देत असताना जी वंशावळ आहे, जे त्याला आपण काय म्हणतो ब्लड रिलेशन आहे, त्या पद्धतीनं जी मनोजजींनी मागणी केलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक सांगायचं, त्यांच्यानंतर एक बोलायचं, हे जी काय राजकीय रणनीती काँग्रेसकडनं ठरवली जाते. आता काँग्रेसमध्येच बघा, काँग्रेसमध्ये काही लोक म्हणतात की मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे, काही लोक पत्रकार परिषद घेऊन सांगतात की ते आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे ही जी काय राजकीय परिस्थिती आहे ह्याची ठोस उत्तरं देखील काही लोकांनी दिली पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अमित शहा साहेब काय बोलले, नरेंद्र मोदी साहेब काय बोलले, एकनाथ शिंदे साहेब काय बोलले, देवेंद्रजी काय बोलले, अजितदादा काय बोलले, याच्यापेक्षा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून इंडियाच्या सगळ्या अलायन्सच्या लोकांना मला विनंती करायची आहे आणि एक मागणी करायची आहे की नितीश कुमारांच्या विधानसभेतल्या भाषणावर तुमचं जे काय क्लॅरिफिकेशन आहे ते देशाला आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे. भुजबळ साहेब हे ओबीसींचं नेतृत्व करतायत आणि मनोज जरांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात. आता महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या बाबतीत जाहीरपणानं काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण त्या सिस्टीममध्ये सगळे आम्ही काम करतोय. पण भुजबळ साहेबांची ओबीसी बद्दलची जी भूमिका आहे, ओबीसी समाजाच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, जे आता कामत साहेबांनी सांगितलं, ते कुठेही आरक्षण आम्ही कमी करणार नाही, हे सूतोवाच स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि मराठा आरक्षण आम्ही देऊन दाखवणार आहोत, हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काही अदृश्य शक्ती जर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असतील तर दोन्ही समाजांना मला विनंती करायची आहे की याच्या मागचे सूत्रधार ओळखले पाहिजे. ओबीसीना काहीही करून कुठेही कमीपणा येईल किंवा त्यांचं आरक्षण कमी होईल असं सरकारकडनं होणार नाही. आणि मराठा समाजाला निजामकालीन नोंदी असलेली सर्टिफिकेट आणि टिकणारं आरक्षण हे सरकार देऊन दाखवेल. कॅबिनेटमध्ये आम्ही आमचे विषय संपवले आणि आम्ही निवडून गेलो. त्याच्यानंतर भुजबळ साहेबांचं, शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं काय बोलणं झालं असेल मला माहीत नाही, पण कॅबिनेटमध्ये वादावादी झाली, कॅबिनेटमध्ये खडाजंगी झाली, असं काही झालेलं नाही आणि भविष्यात होणार पण. माझ्या संपर्कामध्ये आहेत, राजन तेली माझ्या संपर्कामध्ये आहेत, राजेश सावंत माझ्या संपर्कामध्ये आहेत, माजी अध्यक्ष दीपक पटवर्धन माझ्या संपर्कामध्ये आहेत, सगळ्यात जास्त संपर्कामध्ये अशोक मयेकर माझ्या आहेत, साई नगरसेवक माझ्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे संपर्क नाही कुठं, सगळ्यांशी माझा संपर्क आहे. तिकडे अभिगुरव माझ्या संपर्कामध्ये आहे, यशवंत वाकडे माझ्या संपर्कामध्ये आहे,
प्रमोद इकडचे आडतराव माझ्या संपर्कामध्ये नाही, कोण परिमल भोसले माझ्या संपर्कामध्ये आहेत. संपर्कात नाही. बाळ माने साहेबांबद्दल एवढंच नाव राहिलं. नाही बाळ माने साहेबांबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. ते राजकारणातले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, ते आमच्या सोबत आहेत. निलेश राणेंबरोबर माझी बैठक झालेली आहे. निलेश राणे साहेब माझ्या संपर्कामध्ये आणि भाजप संपर्कामध्ये नाही कुठं. आता निलेश राणेंना कोण मानतं कोण नाही म्हणत मला माहिती नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना कोण मानतं कोण नाही म्हणत मला माहिती नाही. पण माझं उत्तरदायित्व असं आहे, अजितदादांबरोबर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देवेंद्रजींची आणि नरेंद्र मोदी साहेबांची भाजपा यांना बरोबर घेऊन जाऊन विकासात्मक काम करणं, त्याच्यासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. आणि माझ्यामुळं काही महान लोकांचे जर गैरसमज झाले असतील तर ते बसून देखील मिटवायला मी तयार आहे, कारण मी पालक आहे. तो जर माझ्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला काळ हे उत्तर आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही. पण ही पत्रकार परिषद अशीच्या अशी कोणी जर ऐकली तर मात्र काही लोकांचे धाबे दणाणू शकतात. मी 1999 सालापासून बघतोय. 1999 ते 2004 मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन, मी पत्रकार बांधवांना पण बरोबर घेऊन प्रामाणिक काम केलं आणि 2004 पासून मी जिंकतोय. माझा संबंध मतदारांशी आहे. कोण माझ्याबद्दल काय बोलतं काय मी याच्यावर दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला निवडणूक लढवायची आहे त्यांनी लढवावी. मतदारांच्या मनामध्ये जे आहे तेच होणार आहे लोकशाहीत. त्याच्यामुळे मी कोणाला तरी शिव्या घालतोय, बरोबर आहे, बदल करा असं सांगून बदल ग्रहण सोडवा, हा बरोबर आहे की नाही? मी असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष पण देत नाही, तेवढा मला वेळ पण नाही. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला लोकशाहीमध्ये जे जे काही करायचं त्यांनी करावं. माझा अजिबात त्यांना आक्षेप नाही.